एकनाथ नसता तर हे शक्य होतं का? आता मी सरोवा कॉम्प्लेक्सच्या तिथे उभा आहे. सरोवा कॉम्प्लेक्सला रिडेव्हलपमेंट होऊन इथे आमची मराठी माणसं सर्व राहायला आलेली आहेत. याच्यामध्ये कमीत कमी 2000 लोक राहतात आणि या 2000 लोकांचा पाण्याचा मोठा प्रश्न होता. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे याबाबतीत एकनाथ शिंदे साहेबांशी मी बोललो. कमिशनर साहेबांकडे बैठक झाली. तिथे निर्णय करण्यात आला 4.5 कोटी रुपये पेंडिंग आहेत. ते 4.5 कोटी रुपये महानगरपालिकेला म्हाडाने दिले पाहिजेत. CM साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री 12:30 वाजता मला आठवतं PP साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितले 2 दिवसात ते पैसे कुठल्याही परिस्थितीत वर्ग झाले पाहिजेत. काय ते कसे आहेस? मग तुमच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय आलं होतं? माननीय मुख्यमंत्र्यांवर मिटिंग झाल्यानंतर आमच्याकडे 6 महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता. पण तुम्ही जे आमच्या सरोवासाठी 2000 फॅमिली आम्ही इथे राहतो, ते सरोवासाठी जे तुम्ही जी बाकी होती ते तुम्ही सगळं भरून आम्हाला सगळ्यांना पाणी व्यवस्थित आता मिळत आहे. ते सगळं केलं त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. मी नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना याच्यासाठी हो, खूप त्यांचे सुद्धा खूप आभार. मग पुन्हा आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पण निवडून देणार का? येणार, नक्की येणार. थँक्यू ताई.